त्यांचा GR आहे आपल्याकडे। त्या GR मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की याचं काम झाल्यानंतर हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद राहील, तो प्लॅटफॉर्म चालू राहील म्हणून त्याच्या GR रेल्वेच्या GR मध्ये तसं लिहिलेलं आहे। सध्या तो GR माझ्याकडे आहे आणि तो GR असल्यामुळेच आम्ही भांडतोय, दुसरं काही नाही। तर तात्पुरतं असं तर आम्ही बोललोच नसतो। हा बघा, हा GR आहे। ह्या GR मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की एक काम झाल्यानंतर हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद होईल। एकतर हा रेल्वेने GR बदलावा, GR बदलून द्यावा, लोकांना दाखवावा, प्रशासनाने इथे बोर्ड लावावं रेल्वे प्रशासनाने की हे काम इतके दिवसच चालेल आणि त्याच्यानंतर हे रेल्वे प्लॅटफॉर्म होम प्लॅटफॉर्म ओपन होईल, दोन्ही प्लॅटफॉर्म ओपन होतील, हे रेल्वेने जाहीर करावे आणि जाहीररित्या बोर्ड लावा। त्याच्यानंतर आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ। तोपर्यंत आमचं निदर्शन आणि आंदोलन चालू राहते शांतपूर्व मार्गाने। पूर्वी 2 महिला पडल्या, कम्प्लिटली गाडी खाली जाता त्यांनी जर हँडल सोडला नसता तर त्या दोन्ही महिला गाडी खाली गेल्या असत्या। एक तर प्लॅटफॉर्मची उंची कमी आहे, काय ती प्लॅटफॉर्मची उंची वाढवायचा विचार करत नाही, पण प्लॅटफॉर्म बंद करायचा पहिल्यांदा विचार करतात। हा कोणता प्रशासनाचा कायदा आहे? आणि हा खूप नाहक त्रास होणार आहे। एकतर ते ब्रिजवरून धावत यायचं आणि चढायचं, चढता येत नाहीये, कुठेही वॉशरूम नाही, काही नाहीये, मग काय करायचं? हा पब्लिकला नाहक त्रास आहे की नाही? मग त्यांनी जेणेकरून हा होम प्लॅटफॉर्म आहे तो आधी दुरुस्त करा, सगळं काही व्यवस्थित नियोजनप्रमाणे तुम्ही कामं करा, त्याच्यानंतर इथे हात लावा। नाहीतर मग पब्लिक हात लावून देणार नाही काम करायला, कारण की सगळ्या पब्लिकला त्रास होतोय ना। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।